आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहे। राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं निवडणूक आयोगाबद्दल, मुर्दाबादचे सुद्धा नारे त्यांनी लगावलेले आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं घोळ झाला तसाच घोळ बिहार निवडणुकीत होईल अशी सुद्धा ते टीका करतायत। काय म्हणाल? नाही, अतिशय मोठे नेते आहेत। एका अशा परिवारात त्यांचा जन्म झाला, कदाचित त्यांचं चांगलं कर्म त्यांनी गांधी परिवारात त्यांचा जन्म झाला आहे। अशा छोट्या गोष्टी करू नये। पैर की मोच और छोटी सोच इंसान को आगे नहीं बढ़ने देती। तुम्ही सांगा ना की कर्नाटकमध्ये आमचं राज्य आहे, आम्ही शेतकरी, शेतमजूर, गरीब, महिला, दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, सहाय्य या व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा म्हणून आम्ही या योजना केल्या। तेलंगणात सांगा, हिमाचलमध्ये सांगा। तुम्ही अशा पद्धतीने भीती निर्माण करायची, निवडणूक आयोगाच्या विरुद्ध नारे दिले तर मतदान होणार आहे का? ही तुमच्या पुढच्या पराभवाचा आजच तुम्ही कारण शोधताय। नक्कीच, पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये 1 कोटी मतदार जादा वाढवण्यात आले असा त्यांनी थेट आरोप केलाय। हा आरोप किती गंभीर आहे? आता थेट आरोप केला ना त्यांनी, मग कोर्टात केसेसही केल्या ना काँग्रेसच्या नेत्यांनी। माननीय देवेंद्रजीबद्दल केस केली, माझीही केली, अशा 50 केसेस केले। आमच्या आमदार देवराव भोंगलेंबद्दल केस केली। कोर्टाने काय सांगितलं, अशी फाईल घेतली आणि फेकून दिली। असा विचारही कसा करू शकता? एवढा मोठा निवडणूक आयोग, इतके जिल्हाधिकारी, तुम्ही सर्व शंकास्पद आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की या देशातल्या 142 कोटीमध्ये तुम्ही एकटे प्रामाणिक आहे, बाकी सर्व अप्रामाणिक आहे, सारे अधिकारी अप्रामाणिक आहे। अशा पद्धतीने गडबड करायची असेल तर खालती तहसीलदार लागतील, शिक्षक लागतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लागेल आणि तुम्ही त्यांच्यावर शंका घेता, या देशाच्या जनतेवर शंका घेता, या देशाला तुम्ही बेईमान समजता। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही कारण नसताना संशयाचं वातावरण करत असताना तुमच्या हातून या अतिशय अधिकारी सामान्य मतदारांचा अपमान करणाऱ्या घटना होत आहे आणि बिहारमध्ये मतदार त्याचा बदला घेतील। बिहारमध्ये मतदार यादीमध्ये फेरफार करण्यात आलेला आहे असा मोठा आरोप ते करतायत। हार पत्करली आहे असा थेट आरोप आहे का तुमचा? नाही, माझा आरोप नाही हो, साधा आहे, साधा आहे। त्यांना आत्ता जी भीती वाटते त्यांच्या लक्षात आलं की आपण जिंकू शकत नाही, म्हणून आत्तापासून व्यवस्था करायचा। जसं नापास होणारा विद्यार्थी करतो की नाही, सिलेबसच्या बाहेरचा पेपर आगा, आमच्याकडचा रूममधला जो टीचर आहे कडक आगा, तेच व्यवस्था। अजून काय? बरं, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे। कॉकटेल कुटुंब आहे अशी या पद्धतीची टीका आहे। या टीकेला धरून आता बऱ्याचशा प्रतिक्रिया पण उमटत आहेत आणि खालच्या थराचं हे सगळं राजकारण सुरू आहे अशी पण प्रतिक्रिया उमटते। काय म्हणाल? माननीय देवेंद्रजी याबद्दल योग्य ती प्रतिक्रिया देते। आज संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाणीचा, यावरही प्रतिक्रिया उमटत आहेत आणि सत्तेचा हा सगळा माझा अशी विरोधक टीका करतात। तुम्ही एखादा व्हिडिओ दाखवताना TV9 याची पुष्टी करत नाही असं सांगता, एकदा नाही तीनदा, त्यामुळे मी सुद्धा पुष्टी तर करू शकणार नाही कारण बघा काही फॉरेन्सिक रिपोर्ट नाही आहे। पण एक गोष्ट खरी आहे, दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे। आमदारांना वारंवार जर अशा पद्धतीचं त्या कॅन्टीनमधून निकृष्ट अन्न दिलं, राग अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच कदाचित त्यांनी रिपोर्ट नाही केला ना। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माननीय अध्यक्ष महोदयांनी याची काळजी घ्यावी, कारण ते आमच्या आमदारांच्या हिताचे संरक्षक आहे। तर त्यांनी काळजी घेऊन ते कॅन्टीन उत्तम कसं करता येईल, तर यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।